आजच्या या कोल्हापूरची रणरागिणी भारती पोवार ह्या पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे, ज्यांना महाराष्ट्र सगळा महाराष्ट्राचे रेवंत रेड्डी म्हणून पाहताय, ते आमचे लाडके नेते सतेज पाटील साहेब. महाराष्ट्रातल्याच कामगारांचं नाही, देशातल्या कामगारांचं नाही, तर जगभरातल्या कामगारांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात, ते आमचे महेंद्र शेठ घरत. व्यासपीठावरती माझ्या खांद्याला खांदा लावून लढलेले व्यक्तिमत्व आहेत भाई अजित सूर्यवंशी, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड दिलीप पवार, मेघा पानसरे, राजू लाटकर, काँग्रेसचा बुलंद आवाज सचिनभाई चव्हाण, आमच्या कोल्हापूरच्या लाडक्या उमद्या आणि मला अतिशय प्रिय असणाऱ्या उत्तरच्या आमदार जयश्री वहिनी, ज्यांनी आज या सगळ्या कार्याला मला मदत केली, ते प्रभाकर पाटील, मिलिंद पाटील, माझं सगळं कुटुंब आणि त्यांच्याबरोबर असणारा आमचा माझा गाव माझा विकास. त्याचबरोबर माझी आज आई नाही आहे, पण माझ्या मावश्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी माझी ही उणीव भरून काढली की माझी आई नसेल तर तितक्याच आज माझ्या मावशीला पॅरालिसिसचा अटॅक झालेला आहे, पण तरीसुद्धा ही लंगडत लंगडत या ठिकाणी उपस्थित आहे. ती माझी कांचन मावशी, शालन मावशी, मालन मावशी, ज्यांनी आईच्या मायेनं मला प्रेम दिलं, त्या माझ्या मावशा, माझ्या सुना आणि माझ्या वडिलांच्या बरोबर माझ्या मोठ्या काकांचा मला घडवण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. त्या काळामध्ये मुलींना बाहेरच पडलं जात नव्हतं. एकदा काय झालं, मी अशीच मुलींना घेऊन जात होते आणि त्याच मुलीच्या एका आईनं मला खूप बोलली की तू एक, कोल्हापुरी भाषेत जर सांगायचं झालं तर ते वाईट शब्द आहे, तू एक फिरतीस, आमच्या पोरींना घेऊन जाऊ नको. माझे काका तडक बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, बाळ इथून पुढं येतील त्यांना बरोबर घ्यायचं, अन्यथा आपल्याच बहिणींना घेऊन जायचं. माझी बेबे आहे, संगीता आहे, कुंजा आहे, ह्या तिघींना घे, कुणीही तुला बोलणार नाही. आणि म्हणून माझ्या बहिणी इथं आहेत, कुंजा आहे, बेबे आहे आणि अनेक माझ्या त्या काळातल्या बहिणी आहेत. म्हणजे माझ्या कुटुंबानं मला किती सहकार्य करावं याचं हे उदाहरण आहे. नाही बोलू तो कुणाला, पण आम्ही तरी आमच्या मुलीला संरक्षण देऊ शकतो असं सांगणारं माझं कुटुंब. माझ्या वडिलांच्याबद्दल तरी काय बोलायचं. माझे वडील हा ममतेचा झरा होता. माझे वडील अतिशय शांत, प्रेमळ आणि कधीही त्यांनी मुलगा नाही याचं दुःख मानलं नाही. साहेब आश्चर्य वाटेल, आम्ही बावड्यामध्ये राहत होतो आणि मला प्रचंड अस्थमाचा त्रास, आणि अस्थमा असा रोग आहे की त्याला 12 वाजल्यानंतर रात्रीचा जास्त झटका येतो आणि 12 वाजले की माझ्या वडिलांना असं अस्वस्थ व्हायचं. मग ते माझा इथे मावस भाऊ आहे रमेश म्हणून, ते रमेशला म्हणायचे स्कूटर काढ, आणि ते 12:30 वाजता यायचे आणि दार उघडलं तर मी अस्थमानं घायाळ झालेली असायची. पटकन यायचे, परत एक डॉक्टर बोलवायचे, मला इंजेक्शन द्यायचे, रात्री 2 वाजेपर्यंत ते बसायचे आणि त्याच्यानंतर मला म्हणायचे, बाळ मी जाऊ आता, चहा घ्यायचे आणि रात्री 2 वाजता ते बावड्यातून बिनखांबीपर्यंत जायचे. इतकं प्रेम माझ्या घरच्यांनी मला दिलं. माझ्या पतीनं सुद्धा कधीही मला अडवलं नाही साहेब की तू इकडं कुठं जातीस, तू तिकडं कुठं जातीस. मी म्हणजे वादळ, खरं सांगते. माझा नवरा म्हणजे घर हे जग मानणारा आणि मी म्हणजे जगाला घर मानणार, हा पूर्ण विरोधाभास होता. पण माझ्या नवऱ्यानं मला खरंच खंबीर साथ दिली. माझे दीर आलेले आहेत तिथं. बऱ्याच लोकांना माझ्या सासरच्या मंडळींविषयी माहीत नाही, पण माझं सासर गडिंगलंच आहे आणि माझा दीर माझ्या लग्नामध्ये फक्त 3 वर्षाचे होते. आज मला ते त्यांच्या आईच्या ठिकाणी मानतात. ते माझे दीर, माझी जाऊ, माझी नणंद आणि माझा सगळा काँग्रेस कुटुंब, ज्या माझ्या सगळ्या महिला आहेत. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर सभागृहामध्ये माझे सगळे पै पाहुणे आलेले आहेत. त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करत आहे. या ठिकाणी एकाचं नाव मी शेवटी घेते आहे, अतुल पाटील. त्यांच्या मिसेस मनीषा पाटील, महेंद्र शेठ घरत, त्यांच्या मिसेस शुभांगी घरत, आणि ज्यांनी दिबा पाटलांच्या वरती पिक्चर केला
ते मुकेश कांबळे आणि त्यांच्या मिसेस, ही सगळी माणसं खरंच माझ्या प्रेमासाठी इथं आलेली आहे. या तिघी महिला तर त्यांचा राजकारणाशी गाडीचाही संबंध नाही, पण आपल्या नवऱ्याबरोबर ताईचं वाईकायला जायचं, ताईला आशीर्वाद द्यायला जायचं, ताईला शुभेच्छा द्यायच्या यासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या या 3 रणरागिणी आहेत. असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही आहे. मला जेव्हा प्रभाकर पाटील म्हणाले की ताई आपण एक असं पुस्तक करूया, मला पहिल्यांदा त्याच्यावरती मी फार लक्ष दिलं नाही, पण नंतर लक्ष एवढ्यासाठी दिलं, त्याचं कारण हे आहे, आजची चाललेली परिस्थिती आहे त्यामध्ये माझा जो तरुण आहे तो कुठंतरी मरगळलेल्या अवस्थेतला आहे. तो तरुण पेटून उठला पाहिजे, तरच भारताची स्वायत्तता टिकणार आहे याची जाणीव होती. आणि म्हणून मी सांगण्यासाठी हे पुस्तकाचा प्रपंच केलेला आहे. माझा उदो उदो हा यातला प्रघात नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. दुसरी गोष्ट, कितीही सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही विधानसभेत जायला पाहिजे होता, पण मी विधानसभेमध्ये न जाता सुद्धा जनतेमध्ये मिळवलेलं प्रेम फार महत्वाचं आहे आणि त्या प्रेमाचीच मी भुकेली आहे. मला कोणत्याही सत्तेची भाव नाही आहे. याचं कारण सत्ता येते आणि जाते, तुम्ही आणि मी केलेलं काम असतं ते संपूर्ण काम जनतेच्या हृदयावरती कोरलेलं असतं आणि तीच माझी भूमिका होती. अनेकांना प्रश्न पडतो की शेतकरी कामगार पक्ष ते काँग्रेस असा प्रवास कसा काय झाला, पण शेतकरी कामगार पक्षाच्या युवा पिढीने केलेल्या प्रत्येक आंदोलनाला काँग्रेस पक्षानं न्याय दिलेला आहे हे या व्यासपीठावरून सांगण्यासाठी मला कधीही मागं राहता येणार नाही. त्याचं कारण युवक संघटनेमध्ये असताना आमच्या मागण्या होत्या, मुलींसाठी तालुक्या स्तराला वसतिगृह नेमली पाहिजे, मुलींचं बालवाडी ते 12वी पर्यंत शिक्षण मोफत झालं पाहिजे, ITI मध्ये मुलींना तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, बेकारांना बेकार भत्ता 300 रुपये मिळाला पाहिजे. या सगळ्या आंदोलनामध्ये मेघा पानसरे होत्या, उदय नारकर होते, अजित सूर्यवंशी होते. आणि आनंद वाटतो मला या ठिकाणी सांगायला, ह्या सगळ्या मागण्या अभ्यास करून काँग्रेस सरकारनं मान्य केल्या आणि आज अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 12वी मुलींचं शिक्षण मोफत आहे. त्यासाठी वेगळा कायदा आज करतो म्हणणाऱ्यांना मी सांगणार आहे, कायदा आधीच झालेला आहे. मुलींना मोफत शिक्षण काँग्रेसनं दिलेलं आहे आणि त्या मुली त्याचा, आता जर आम्हाला असं वाटत असेल की इंग्लिश मीडियममध्ये माझी मुलं गेली पाहिजेत, तर इंग्लिश मीडियमला ह्या सवलती नाही आहेत. ह्या मराठी मीडियमला अनुदानित स्कूलमध्ये ह्या सगळ्या योजना आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण माझं जे काही वागणं बोलणं ह्या पुस्तक रूपानं तुमच्या समोर आलेलाच आहे. जिथं जिथं देशावरती, पक्षावरती, विचारावरती आघात होता त्या त्या वेळेला मला आतूनच पेटून उठायला होतं. आज सुद्धा या व्यासपीठावरून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या हरामखोरांना मी इशारा देतो की महात्मा गांधी होते म्हणून हा देश उभा राहिलेला आहे. त्या महात्मा गांधींना तुम्ही गोळ्या घालून मारला असेल, पण महात्मा गांधींचा विचार तुम्ही मारू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कितीही काही हो, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होऊ शकत नाही, देशाच्या घटनेवरती आघात होऊ शकत नाही, शेतकऱ्यांच्यावरचा अत्याचार सहन केला जाऊ शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगणार आहे, उठा बांधवानो उठा, पेटवा आपल्या मशाली आणि पडा बाहेर ह्या देश वाचवण्यासाठी. जय हिंद, जय भारत.